देशातील महत्त्वाचा प्रकल्प असलेला बुलेट ट्रेन प्रकल्प उभारणीच्या कामाला आता महाराष्ट्रात वेग आला आहे। महाराष्ट्रात 103 किलोमीटर लांबीच्या बुलेट ट्रेन प्रकल्पात पहिल्यांदाच पालघरच्या डहाणूजवळ तब्बल 40 मीटर लांबीचा आणि 970 मेट्रिक टन वजनाचा गर्डर ठेवण्यात आला आहे। डहाणूतील साखरे गावाजवळ फुल स्पेन बॉक्स लॉन्चिंग गेंट्रीच्या साहाय्याने फुल स्पेन बॉक्स गर्डर ठेवण्यात आला असून हा भारतातील सर्वात जड कॉन्क्रीट स्ट्रक्चर असल्याचं सांगितलं जातंय। महाराष्ट्रात 103 किलोमीटरच्या बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी तब्बल 2575 गर्डर बसवले जाणार आहेत। फुल स्पॅन गर्डर तंत्रज्ञानामुळे सेगमेंटल गर्डरपेक्षा बांधकामाचा वेग 10 पट वाढतो। या प्रकल्पासाठी स्वदेशी जड यंत्रसामग्रीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे। ठाणे, विरार आणि बोईसर स्थानकांवरील काम वेगाने सुरू आहे। आत्तापर्यंत 48 किलोमीटर पियर कास्टिंग पूर्ण झाले आहे। पालघर जिल्ह्यातील 60 डोंगरी बोगद्यांपैकी 2 किलोमीटरहून अधिक खोदकाम पूर्ण झाले आहे। मुंबई भागात भारताचा पहिला भूमिगत आणि सागरी बोगदा आकार घेत आहे। यामध्ये ठाणे क्रीक खालील 7 किलोमीटर लांबीचा सागरी बोगदाही समाविष्ट आहे। बांद्रा कोरळा कॉम्प्लेक्स स्थानकावर 83% खोदकाम पूर्ण झाले आहे। बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या या गतिमान कामामुळे लवकरच या स्वप्न प्रकल्पाचे वास्तवात रूपांतर होईल अशी उत्सुकता सर्वत्र आहे।